Hello dear students, today we are going to see standard 12th appreciation of 2.2 Indian Weavers poem. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपण आपल्या 12वीच्या पुस्तकातील कविता नंबर 2 त्या ठिकाणी इंडियन वीवर्स या कवितेचं अप्रिसिएशन कशा पद्धतीने लिहिणार आणि पेपरला कशा पद्धतीने विचारला जाते या संदर्भामध्ये आपण हा व्हिडिओ तयार करीत आहोत. लेट अस सी स्कीम ऑफ मार्किंग अप्रिसिएशन. लेट अस सी स्कीम ऑफ मार्किंग. बघा, कोणतेही अप्रिसिएशन करत असताना कशा प्रकारे त्याची मार्काची वर्गवारी केलेली आहे, विभागणी केलेली आहे, त्या पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल पेपरमध्ये. जसं की फर्स्ट पोएममध्ये मी सांगितलं होतं कशा पद्धतीने पेपरला आला तर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, त्याचप्रमाणे सेकंड पोएममध्ये सुद्धा तुम्हाला स्कीम ऑफ मार्किंग देत आहे. पहिला पॉईंट बघा, अप्रोप्रिएट थीम अँड लँग्वेज फीचर्स. म्हणजे तुमचं जर लिहिण्याची शैली जर चांगली असेल, योग्य त्या विषयाशी निगडीत, म्हणजेच आपण जी पोएम आलेली आहे त्या पोएमची थीम योग्य असेल आणि लँग्वेज फीचर्स म्हणजे भाषाशैली जर चांगली असेल तर त्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळतात. सेकंड पॉईंट दिला आहे एक्सप्लेनेशन ऑफ प्रेझेंटेशन. सादरीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे त्यासाठी 1 मार्क्स दिलेला आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने 1 मार्क्स तुम्ही गेन करू शकता. आणि लास्ट पॉईंट दिलेला आहे पर्सनल ओपिनियन अँड इव्हॅल्युएशन. म्हणजेच काय, तुमचं या कवितेविषयी काय मत आहे, स्वमत ज्याला आपण म्हणतो, आणि त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने तुम्ही करणार. इट्स कॅरी आउट 1 मार्क्स. म्हणजे या पॉईंटला किती मार्क्स दिलेले आहे, 1 मार्क्स दिलेले आहे. इट्स टोटल मार्क्स दॅट इज 4 मार्क्स. तर हे संपूर्ण जे अप्रिसिएशन आहे ते अप्रिसिएशन किती मार्काला येत आहे तुम्हाला, ओन्ली 4 मार्क्ससाठी. तर आता कशा पद्धतीने तुम्ही लिहिणार, हाऊ टू राईट अप्रिसिएशन ऑफ इंडियन वीवर्स पोएम. इंडियन वीवर्स पोएमचं तुम्ही कशा पद्धतीनं अप्रिसिएशन लिहिणार आहात. लेट अस सी धिस व्हिडिओ. पहा, मग सगळ्यात वरती काय घ्यायचं आहे तुम्हाला, जी पोएम आहे इंडियन वीवर्स त्याचं टायटल सगळ्यात वरती टाकायचं. हे आपण स्वतःहून घेत नाही, पेपरमध्ये तशा प्रकारचा कोणता स्टांजा आलेला आहे त्या पोएमच्या आधारे तुम्हाला ते टायटल चूज करायचं असेल. विद्यार्थी मित्रांनो, जसे की आपण इंडियन वीवर्स ही पोएममध्ये आपण अप्रिसिएशन लिहित आहेत म्हणून तुम्हाला मी त्या ठिकाणी इंडियन वीवर्सच हे अप्रिसिएशन देत आहे. ठीक आहे. जसं की यामध्ये बघा, अबाउट द पोएम. इट इज अ शॉर्ट पोएम वेअर द पोएट टॉक्स अबाउट 3 टाईप्स ऑफ गारमेंट्स दॅट द विवर्स व्यू ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स ऑफ अ डे. तर या कवितेमध्ये कशाविषयी सांगितलेलं आहे ते या ठिकाणी वर्णन करायचं असेल तुम्हाला. जसं की या ठिकाणी आपल्या ज्या कवी आहेत सरोजिनी नायडू, त्यांनी कशाविषयी सांगितलेलं आहे, टाईप्स ऑफ गारमेंट्स दॅट द विवर्स व्यू ॲट 3 पर्टिक्युलर टाईम्स ऑफ डे. म्हणजे दिवसाचे जे 3 प्रहर सांगितलेले आहे त्या दिवसाच्या 3 प्रहरामध्ये विणकर लोक कोणत्या प्रकारचे कपडे विणकाम करतात याविषयी त्यांनी या कवितेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. सेकंड पॉईंट दिलेला आहे अबाउट द पोएट. कवीविषयी माहिती लिहायची आहे. सरोजिनी नायडू शी वॉज अ पॉलिटिकल ॲक्टिविस्ट अँड फेमिनिस्ट अँड ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल. त्या केवळ एक कोण होत्या, त्या एक पॉलिटिकल ॲक्टिविस्ट होत्या, म्हणजे राजकारणी, म्हणजे ॲक्टिविस्ट म्हणजे कार्यकर्त्या होत्या. फेमिनिस्ट होत्या, फेमिनिस्ट मीन्स स्त्रीवादी तत्त्वज्ञ होत्या. इवन एवढंच नाही तर ॲन इम्पॉर्टंट फिगर इन इंडियाज फ्रीडम स्ट्रगल, म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्या सहभागी होत्या. महत्त्वपूर्ण व्यक्ती अशा त्या ठरलेल्या होत्या. थीम बघा, म्हणजे थीम म्हणजे कंटेंट, सेंट्रल आयडिया, नेमकं त्यामध्ये कशाविषयी सांगितलेलं आहे ते या ठिकाणी लिहायचं असते. तर थीम बघा काय आहे, द पोएम रिप्रेझेंट्स द 3 इम्पॉर्टन्स इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. मनुष्य जीवनाचे 3 महत्त्वाचे जे प्रसंग आहेत या कवितेमध्ये दिलेले, ते कवितेमधील 3 महत्त्वाचे प्रसंग या कवितेमध्ये सांगितलेले आहे. ते कोणते आहे बघा, 3 महत्त्वाचे प्रसंग. बर्थ मीन्स चाइल्डहूड म्हणजे बाल्यावस्था. सेकंड अवस्था कोणती सांगितलेली आहे, ॲडल्टहूड म्हणजे यंग. अँड लास्ट जे तिसरी जी अवस्था दिली आहे ती कोणती आहे, डेथ ही 3rd स्टेज ऑफ ह्युमन बीइंग. मानव प्राण्याची तिसरी जी अवस्था आहे ती कोणती दिलेली आहे कवितेमध्ये, डेथ. त्याला आपण ओल्ड असं सुद्धा म्हणू शकतो, म्हणजे ओल्ड स्टेज. ठीक आहे. द कलर्स मेन्शन इन द स्टांजाज इंडिकेट द मूड्स रिलेटेड टू द इव्हेंट्स. म्हणजे हे जे दिवसाचे 3 प्रहर आहे त्या 3 प्रहरामध्ये ज्या अवस्था त्यांनी सांगितलेल्या आहे, पहिल्या स्टांजामध्ये जसं चाइल्डहूडचं वर्णन केलेलं आहे, तर दुसऱ्या स्टांजामध्ये ॲडल्टहूड आणि तिसऱ्या स्टांजामध्ये डेथ, असे 3 प्रकारच्या याचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे ह्युमन बिईंगचं. तर त्यासाठी पर्टिक्युलरली कोणते कलर्स मेन्शन केलेले आहे ते सुद्धा त्या मूड्सवरून
त्या विणकरांनी ठरवलेले आहे. कारण चाइल्ड अवस्थेमध्ये किंवा बाल्यावस्थेमध्ये कोणत्या रंगाचे कपडे वापरले गेले पाहिजेत. सेकंड जो स्टांजा दिलेला आहे त्याच्यामध्ये ॲडल्टहूड म्हणजे तारुण्यावस्था जी असते, प्रौढावस्था ज्याला म्हणतो आपण, त्या अवस्थेमध्ये कोणत्या प्रकारचे गारमेंट विणकर लोकांनी विणलेले आहेत. मग यावरून काय लक्षात येते, त्या कपड्याच्या याच्यावरून सुद्धा आपल्याला काय येते लक्षात, कलरच्या रंगसंगतीवरून त्यांचं मूडची स्थिती म्हणजे त्यांची मनस्थिती कशी आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला इव्हेंट्स पाहायला मिळतात. म्हणजे त्याची संबंधित गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. त्यानंतरचा पॉईंट काय दिलेला आहे, पोएटिक डिवाईस. पोएटिक डिवाईस म्हणजेच काय, त्या पोएटिक डिवाईस याच्यामध्ये तुम्हाला फिगर ऑफ स्पीच कोणते आलेले आहेत कवितेमध्ये ते नोंद करणं अपेक्षित आहे. जसे की बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, फिगर ऑफ स्पीच यूज इन दिस पोएम आर मेटॅफर. म्हणजे या कवितेमध्ये मेटॅफर यूज केलेला आहे. फक्त मेटॅफर्स यूज केलेला आहे का, नाही. बघा आणखी कोणते केलेले आहे, सिमिली. सिमिली म्हणजेच काय, उपमा अलंकार. इमॅजरी मेटॅफर अँड ॲलिट्रेशन म्हणजेच काय, मेटॅफर पण यूज केलेला आहे, इमॅजरी पण यूज केलेला आहे आणि ॲलिट्रेशनसुद्धा यूज केलेलं आहे. इवन रिपिटेशनसुद्धा या कवितेमध्ये आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला 2-3 पर्टिक्युलर जे मेन आलेले आहेत त्यांची नोंद करणे आवश्यक आहे. द पोएम हॅज 2 रायमिंग कपलेट्स. द पोएम हॅज बीन रिटन इन अ इॲम्बिक tetrameter. The poet has used vivid imagery in according to the pairs of day to the stages of life. म्हणजे नेमकं या कवितेमध्ये 3 असे स्टांजा दिलेले आहे आणि इवन एवढंच नाही तर या ठिकाणी मेटॅफरसुद्धा यूज केलेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला दाखवणं तेवढंच गरजेचं आहे. लास्ट पॉईंट दिलेला आहे स्पेशल फीचर ऑर ओपिनियन. म्हणजे काय विशेष स्वरूप सांगितलेलं आहे किंवा काय मत आहे तुमचं या पोएमविषयी हे तुम्हाला लिहिणं अपेक्षित असते. द पोएम डेपिक्ट्स 3 स्टेजेस ऑफ लाईफ असोसिएटेड विथ कलर स्कीम. इट इज द स्पेशल फीचर ऑफ धिस पोएम. आय लाईक द पोएम व्हेरी मच. हे प्रत्येक वाक्यामध्ये प्रत्येक पोएमच्या शेवटी आय लाईक द पोएम व्हेरी मच हे लिहिणं गरजेचं असते. तुम्ही लिहिलं तर बेस्टच आहे, कारण आपण कधीच आय डोंट लाईक असं कधी लिहितो का, नाही. त्याच्यामुळे जनरली परीक्षार्थी म्हणून या ठिकाणी लिहिताना पोएमचं उत्तर शेवटी स्पेशल फीचरमध्ये किंवा ओपिनियनमध्ये या ठिकाणी आय लाईक धिस पोएम व्हेरी मच असं लिहिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजेच काय, एकंदरीत या कवितेचं जे अप्रिसिएशन आहे ते वहीमध्ये तुम्ही जशा तसं लिहून काढा आणि वारंवार सराव करा, कारण हे तुम्हाला स्वतःहून पेपरमध्ये लिहायचं असते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे तुम्ही एक वहीमध्ये किंवा रजिस्टरमध्ये याची नोंद करा. फर्स्ट पोएमचं सुद्धा अप्रिसिएशन देण्यात आलेलं आहे, त्याचबरोबर सेकंड पोएमचं सुद्धा अप्रिसिएशन आलेलं आहे. तुम्ही वारंवार सराव करा लिहिण्याचं, म्हणजे तुम्हाला जेणेकरून पेपरमध्ये अशा प्रकारचे 4 मार्क्ससाठी ते विचारलेलं अप्रिसिएशन आहे ते तुम्हाला कॅरी आऊट गेन करता येऊ शकतात, मिळू शकतात. म्हणजे ही तुमचा पाठांतराचा रिसाईडचा भाग आहे. त्याच्यामुळे हा तुम्ही जनरली वारंवार त्या गोष्टीकडे प्रॅक्टिस करा की जेणेकरून तुम्हाला इंग्रजीच्या पेपरमध्ये ते जमायला हवं. लेट अस स्टॉप हिअर. थँक्यू.